तर अजून बघणार आहे क्लास 10th चॅप्टर नंबर 3 अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यातला प्रॅक्टिस सेट नंबर बघणार आपण 3.3. फर्स्ट क्वेश्चन बघ काय म्हटलं तर फर्स्ट टर्म अँड द कॉमन डिफरन्स ऑफ AP आर 6 अँड 3 रेस्पेक्टिव्हली अँड फाइंड द S27. काय करायचं आपल्याला तर कॉमन डिफरन्स सांगितलेला आहे एपीतला काय तर 6 अँड 3. त्यातलं आपल्याला काय काढायचं तर S27ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे बघा कशी करणार आपण तर ते A = 6 घेतला आहे, D = घेतला आपण 3, डिफरन्स दोघातला आहे तर 3 म्हटलेला आहे आणि S27 काढायचं आहे. इथं आपल्याला क्वेश्चन मार्क दिला आहे. आता फॉर्म्युला काय तर आपला SN = N/2. त्यात आपण व्हॅल्यू पुटअप करायची आहे. किती होणार आपली 2A+ करणार N-1 आणि हे झालं D. ठीक आहे ब्रॅकेट क्लोज. आता S27 म्हटलेलं आहे आपल्याला म्हणजे किती S27 = घेतला आपण 27/2 आणि इथे काय होणार होतं आपला 12 + 27 - 1 आणि डिफरन्स आहे आपला 3 26 + 12. ठीक आहे आणि मल्टिप्लाय कसं केलं गेलं आपल्याला तर 3 म्हणजे इथे गेलं तर आपला S27 = किती येणार तर ×90. मल्टिप्लिकेशन केलं किती आपला आन्सर येते तर इथे येईल आपला 27 × 45 म्हणजे आपला आन्सर येते 1250. ठीक आहे सेकंड बघा फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 1 to 3 इवन नॅचरल नंबर 123 इवन नॅचरल नंबर्स. ठीक द इवन नॅचरल नंबर आर 2 4 6 8. ठीक आहे तर कुठपर्यंत 123 पर्यंत आपल्याला ते काढायचे. बघ काय नव्हतं द अबोव सिक्वेन्स इज इन ॲन AP. ओके मग एची व्हॅल्यू आपण 2 घेतलेली आहे, डिफरन्स घेतले आपण काय तर 4 - 2 = घेतले तर 2 आहे आणि एनची व्हॅल्यू किती तर 123 आपल्याला ते काढायचं आहे ना. म्हणजे SN = घेतला आपण N/2 आणि 2A+ केला N-1 डिफरन्स आहे आपला D. SN = घेतला 123 डिवायडेड बाय केला आपण 2 नी म्हणजे 2 येणार आपल्या इथे 2 ब्रॅकेट प्लस 123 - 1 आणि मल्टिप्लाय बाय 2. 123 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 आणि 2 + 122 कारण की 123 मायनस करणार आपण त्याला 1 म्हणजे इकडे किती तर 123 मल्टिप्लाय करणार आपण 124. आन्सर किती तर आपला 15,252 आपला लास्ट आन्सर म्हणजे द सम ऑफ द फर्स्ट 123 इवन नॅचरल नंबर इज किती आलं तर 15,252 आपला आन्सर आहे. थर्ड बघा द नंबर ऑफ ऑल इवन नॅचरल नंबर between 1 and 350. Third बघा the even number between the line 350 and 246 किती तर 348 पर्यंत काढायचं. एची व्हॅल्यू काय घेतली आपण 2 घेतली आहे, डीची व्हॅल्यू घेतली आहे 4 - 2 = घेतला आपण डिफरन्स येतो 2च. मग TN = किती येणार तर 348 येणार आहे. TN = काय तर आपला A + N-1 हा झाला आपला D. 348 = घेतला आपण 2 + N-1 हा होणार आपला 2 म्हणजे 348 - 2 = केला आपण N-1 आणि मल्टिप्लाय होईल आपलं 2 नी म्हणजे 346 = काय तर आपला N-1 = मल्टिप्लाय होईल आपला 2 नी म्हणजे N-1 = गेला आपण 346 डिवायडेड बाय 2 केला म्हणजे आपला आन्सर किती तर 173 आपला आन्सर येईल. आता Nची व्हॅल्यू तर आपली आलेली आहे 173 प्लस करणार आपण 1 इकडे हा प्लसमध्ये मायनसमध्ये आहे तर हा राईट साईडने आल्यावर प्लसमध्ये म्हणजे किती होणार तर 174 आपला आन्सर येईल. आता आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा SN = घेतला आपण N/2 म्हणजे 2A+ करणार आपण N-1 D म्हणजे किती तर ॲक्ची व्हॅल्यू 174 = गेला 174 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2 प्लस केला 174 - 1 आणि मल्टिप्लाय बाय केला आपण 2 नी सॉल्व केलं किती आन्सर येते तर 87 आणि 4 + 173 मल्टिप्लाय बाय करू आपण 2 नी म्हणजे 87 करणार 4 + 346 म्हणजे 87 मल्टिप्लाय बाय काय करतो आपण त्याला 350 तर आपला आन्सर किती येते तर 30,450 म्हणजे द सम ऑफ द ऑल इवन नंबर बिटवीन किती तर 350 म्हणजे किती तर आपला 13,000 किती येणार तर 4,050 किती येणार 13,450 आपलं लास्ट आन्सर येणार. इन अँड AP and 19 term is 52 and 38 term is 128 and find the sum of the first 56 term. आपल्याला काय करायचं तर 56 टर्मचे पूर्ण नंबर्स किती येणार ते आपल्याला काढायचं. नंतर T19 = घेतला आपण 52 अँड T38 = घेतला 128 गिवन आहे आपल्याला. आता TN = A + N-D. TNची व्हॅल्यू आपल्याला 19 आहे म्हणजे A + 19 - 1 म्हणजे किती आपला डिफरन्स इथून आपला 52 = A + 18D होणार आहे म्हणजे A + 18D = घेतला आपण 52 इक्वेशन नंबर 1.
आणि T38 इक्वल टू घेतला आपण A प्लस 38 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय आपण Dला. 128 इक्वल टू घेतला आपण A प्लस 37D म्हणजे A प्लस 37D इक्वल टू किती येतं 128. इक्वेशन नंबर 2. ॲड इक्वेशन नंबर 1 and 2 दोन याला ॲड करायचं म्हणजे काही तर A प्लस 18D इक्वल टू झाला आपला 52 आणि A प्लस 37D इक्वल टू झाला 128 म्हणजे किती तर 2A प्लस करणार आपण 55D इक्वल टू 180. इक्वेशन नंबर 3. आता SN इक्वल टू N/2 आहे आणि A प्लस N-1/D म्हणजे किती आहे तर S इक्वल टू 56 आहे म्हणजे 56 डिवायडेड बाय 2 तर आपला आन्सर किती येईल तर इथे येईल 28 आणि 2A प्लस 56 मायनस 1 मल्टिप्लाइड बाय D म्हणजे 28 2 प्लस 55D म्हणजे किती येणार 28 मल्टिप्लाय करा आपला 118 म्हणजे S56 इक्वल टू काय झालं तर आपण 5040 आपला आन्सर येते. द सम ऑफ दी फर्स्ट 56 टर्म इज किती तर आपला 5014 आपला आन्सर आलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय म्हटलं कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू फाइंड द सम ऑफ द नॅचरल नंबर बिटवीन 1 and 140 अँड विच आर द डिव्हिजिबल बाय 4. काय करायचं आपल्याला तर 1 आणि 114च्या मधल्यातले आपल्याला काय तर डिव्हिजिबल होणारे 4ने डिव्हिजिबल होणारे नंबर्स आपल्याला फाइंड आउट करायचे. बघा बिटवीन 1 and 40 म्हटलं नॅचरल नंबर अँड डिवायडेड बाय 4 म्हणजे किती तर 4 8 आणि अप टू 136. ठीक आहे. आणि हाऊ मेनी नंबर्स एन इक्वल टू किती तर आपले किती नंबर्स येतील याच्यामध्ये तर आपले 34 आलेले आहेत आणि एन इक्वल टू काय घेतलं आपण व्हॅल्यू 34. ए इक्वल टू किती तर आपली 4 घेतली आणि डिफरन्स किती तर आपला 4चाच आहे म्हणजे टी एन इक्वल टू काय तर A प्लस N-1 मल्टिप्लाइड बाय D. आता 136 येणार आपला एनची व्हॅल्यू इक्वल टू केलं आपण त्याला काय तर 4ने प्लस करणार N-1 मल्टिप्लाइड बाय करायचं 4ने म्हणजे एन इक्वल टू किती 34 आणि एस एन इक्वल टू काय तर आपला एन डिवायडेड बाय 2 आणि A प्लस N-1 आणि मल्टिप्लाय बाय D होणार म्हणजे आपला आन्सर किती येणार तर S34 आहे म्हणजे 34 डिवायडेड बाय 2 करणार आपण म्हणजे 2 मल्टिप्लाय बाय 4 प्लस 34 मायनस 1 हे झालं मल्टिप्लाय बाय 4 तर आपला आन्सर किती लिहिते तर 2380 म्हणजे द सम ऑफ द नंबर ऑफ 1 to 114 विच आर डिव्हिजिबल बाय 4 किती नंबर आले तर आपले 2318 आपला लास्ट आन्सर आलेला आहे. 6 बघा सम ऑफ द फर्स्ट 55th टर्म इज AP अँड इज 3300 अँड फाइंड द 28 टर्म. काय सांगितले आपल्या 50 टर्म काय सांगितले तर 3300 आलेले आहे तर आपल्याला 28 टर्म आपल्याला काय तर फाइंड आउट करायला घेऊन दिलेलं आहे म्हणजे फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला SN इक्वल टू N/2 आणि 2A प्लस N-1/D व्हॅल्यू पुटअप करायचे. S50 इक्वल टू गेले आपण 55 डिवायडेड बाय करणार आपण 2ने आणि 2A प्लस 55 मायनस 1D म्हणजे किती आपला आन्सर आहे तर 3300 आलेला आहे आपल्या इथं S55ची व्हॅल्यू म्हणजे इथे येणार 55 डिवायडेड बाय 2 मल्टिप्लाय केला आपण 2ने आणि A प्लस करणार प्लस किती आलं तर 27D इक्वल टू काय तर आपला 3300 आणि डिवायडेड बाय करणार आपण 55ने तर हा कितीने आपला 16 आपला डिवाइड होतो म्हणजे A प्लस 27D इक्वल टू 60 हे आपलं इक्वेशन नंबर A प्लस 28 मायनस केला आपण 1ने आणि डीची व्हॅल्यू काय तर आपली A प्लस 27/D आहे म्हणजे T इक्वल टू घेतला 28 इक्वल टू 16 आणि 28 टर्म काय तर आपली ऑफ द AP इज 16 काय आली तर आपली 28 टर्म किती आली तर आपली ही 16 आलेली आहे. 7 बघा इन अँड AP सम ऑफ दोज कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज 27 अँड देअर प्रोडक्ट इज 504 अँड फाइंड द टर्म assume that the three consecutive terms AP are A minus D, A plus D. ठीक आहे. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशननुसार काय करायचं आपल्याला तर A मायनस D A आणि A प्लस D घेतलेला आहे इक्वल टू काय घेतलं आपण तर 27 सांगितलं आपल्याला म्हणजे व्हॅल्यू किती तर आपल्याला इथे तरी 3 किती वेळा तर 3A आहे इक्वल टू गेला आपण 27ला म्हणजे A इक्वल टू 27 डिवायडेड बाय 3 तर आपला आन्सर किती येईल तर इथे 9 येणार आहे म्हणजे Aची व्हॅल्यू आपली किती येईल तर A आली आहे. आता सेकंड कंडिशन कोणती आहे तर आपली A मायनस D A प्लस D आणि 104 घेणार काय तर आपला द प्रोडक्ट ऑफ सांगितलेलं आपल्याला काय तर आपला 104 आलेला आहे म्हणून काय केलं आपण इथे तर 9 केलेला आहे 81 मायनस D स्क्वेअर इक्वल टू 504 म्हणजे 81 मायनस D स्क्वेअर इक्वल टू किती तर 504 डिवायडेड बाय करणार आपण 9 म्हणजे आपला आन्सर किती येईल तर इथे 56 म्हणजे 81 मायनस D स्क्वेअर इक्वल टू किती आलं तर आपला 56 आलेला आहे. D स्क्वेअर इक्वल टू केला आपण त्याला 81 आणि हे झालं आपलं 56 मध्ये किती नंतर 25 आपला आन्सर येते बोथ साईड काय नंतर आपला 25चा स्कोअर कोणता येतो तर आपला 5 येतो म्हणून काय केलं आपण एक वेळा प्लस आणि एक वेळा मायनस म्हणून काय केलं प्लस मायनस 5 घेतलेलं. वेन D इक्वल टू 5 अँड A इक्वल टू घेतले आपण 9 तर काय येणार तर A मायनस D म्हणजे 9 मायनस करा आपण 5 इक्वल टू आन्सर घेतील तर आपलं 4 येणार आहे. आता A प्लस D इक्वल टू घेतले आपण 9 प्लस 5 इक्वल टू किती येणार आपलं 14 येणार
दॅन डी इक्वल टू घेतलं आपण -5 अँड घेणार आपण एची व्हॅल्यू घेतली तर आपली 9 आहे. म्हणून काय केलं, ए मायनस डी इक्वल टू -9 आणि -5 म्हणजे काय तर मायनस होऊन आपलं प्लस, म्हणजे 9 + 4 इक्वल टू किती झालं आपलं आन्सर तर 40. नंतर एची व्हॅल्यू आपली 9 आहे, म्हणजे ए प्लस डी इक्वल टू किती येतं आपल्याला 9 - 5 म्हणजे आन्सर येईल आपला 4. म्हणजे द कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर 4, 9 अँड 14 आर काय येतात आपलं 14, 9 आणि 4 आपला आन्सर आलेला आहे. The 4 consecutive term in an AP and though sum is a 12 and sum of the third and the fourth term is a 12. काय सांगितले आहे, थर्ड आणि फोर्थ टर्मची ॲडिशन किती येतं आपली 14 मध्ये. ए प्लस डी अँड ए प्लस 2d घेतलेलं आपण. आता अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय तर आपली ए मायनस डी प्लस ए प्लस डी आणि ए प्लस डी इक्वल टू 2d इक्वल टू किती घेतलं आपण तर 12 सांगितलं आपल्याला. काय केलं आपण त्याला 12 केलं, म्हणजे 4a प्लस केले आपण 2d इक्वल टू घेतलं आपण 12. इथे गेलं तर 2 × 2a प्लस डी इक्वल टू गेलं आपण 12d म्हणजे 2a प्लस डी इक्वल टू केलं आपण 12/2 म्हणजे किती आपला आन्सर येईल तर इथे 6 येणार आहे. म्हणजे 2a प्लस डीचं व्हॅल्यू किती येईल तर आपली 6 आली. इक्वेशन नंबर 1 झालं. आता सेकंड कंडिशननुसार काय येणार तर आपलं ए प्लस डी प्लस ए प्लस 2d इक्वल टू किती येणार तर आपला आन्सर येतील 40. तर बघा काय येणार तर सबस्टिट्यूटिंग इक्वेशन नंबर 1 अँड 2 मध्ये काय करायचं आपलं सबस्टिट्यूट करायचं. म्हणजे 2a प्लस घेतला आपण 3d इक्वल टू केलं आपण त्याला 14 म्हणजे 2a प्लस डी इक्वल टू केलं आपण त्याला सेम साईन असेल तर काय करायचं आपल्याला त्याला सिम्पली मायनस करायचं आणि डिफरन्स साईन असेल तर काय करायची त्याची ॲडिशन करायची. म्हणजे इथे किती येईल तर 2d इक्वल टू करणार आपण त्याला 8. आता d इक्वल टू 8/2 म्हणजे किती तर आपला आन्सर येईल 4. मग आता सबस्टिट्यूटिंग d इक्वल टू करणार आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार आहे 4ला म्हणजे 2a प्लस करणार आपण 4 इक्वल टू घेतला आपण 6 म्हणजे 2a इक्वल टू 6 - 4 इक्वल टू किती येईल तर आपण सर 2 आणि a इक्वल टू किती आलं तर आपलं हे सुद्धा 2 आलेलं आहे म्हणजे 2/2 तर आपला आन्सर किती तर इथे 1 येणार. म्हणजे a मायनस डी इक्वल टू केलं आपण 1 - 4 इक्वल टू आन्सर किती तर -3 आणि a इक्वल टू आहे आपला 1 म्हणजे a प्लस डी इक्वल टू किती तर 1 + d म्हणजे 1 + 4 म्हणजे आपला आन्सर किती तर 5 येणार. प्लस करू आपण काय तर 2d म्हणजे 1 प्लस करणार आपण 2 × 4 म्हणजे किती येईल तर आपलं 1 + 8 करू म्हणजे आपला आन्सर लास्टली काय तर 9. म्हणजे द 4 कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज किती आलं आपलं -3 आली पहिली, नंतर 1, 5 आणि 9 आपलं लास्ट आन्सर आहे. 9 बघा, इफ अ 9 टर्म ऑफ ॲन AP इज 0 दॅन शो दॅट द 29 टर्म इज ट्वाइस द 19 टर्म. ठीक आहे. काय आता tn ची व्हॅल्यू काय घेतली आपण तर इथे 0 घेतलेली आहे. नंतर tn a प्लस n मायनस डी इक्वल टू a प्लस 9 - 1 मल्टिप्लाइड बाय करणार डी म्हणजे tn ची व्हॅल्यू घेतो आपली 0 आहे, किती आहे आपली 0 आहे आणि a प्लस करणार आपण 8d इक्वल टू घेतलं आपण e इक्वल टू -8d हे झालं इक्वेशन नंबर 1. आता t19 इक्वल टू आहे आपला a प्लस 19 - 1 मल्टिप्लाय बाय डी करला म्हणजे a प्लस करणार आपण 18d आणि 8d प्लस करणार आपण त्याला 18d म्हणजे झालं इक्वेशन नंबर 1. आता t19 इक्वल टू घेतलं आपण 10d इक्वेशन नंबर 2 झाला. आता t29 इक्वल टू घेतलं आपण a प्लस 29 - 1 म्हणजे काय तर आपलं a प्लस 28d येणार आहे म्हणजे काय तर -8d प्लस करणार आपण 28d म्हणजे किती येईल तर आपला t29 इक्वल टू गेला आपण त्याला 20d इक्वल टू 2 आणि 10d येणार. आता t29 तर आहेच आपला म्हणजे 2 तर इथे गेल्यानंतर 19 येणार फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वरून म्हणजे आपला आन्सर किती तर इथे 19 टर्म आपला आन्सर आहे. म्हणजे 29 टर्म इज काय तर ट्वाइस इन द 19